नवी मुंबई महानगरपालिका भरती रिलेटेड एक अपडेट आहे की खूप सारे कॅन्डिडेटचे क्वेश्चन येत होते की सर ही भरती खरंच निघालेली आहे का की फेक आहे भरती. तर यापूर्वी मी NMMCमध्येच सर्व्हिसला असल्यामुळे मी डायरेक्ट हेड ऑफिसला फोन करून विचारलं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, साईटवर अपलोड केली नव्हती त्यांनी, पण भरती खरी आहे आणि साईटवर थोड्या वेळात अपलोड होईल सांगितलं होतं. आता तुम्ही चेक करू शकता, ही NMMC ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला ते दिसेल हे 3 डॉट जे आहे तिथे लेफ्ट साईडला, याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सरळ सेवा भरती म्हणून ऑप्शन दिसेल. तर तिथे बघा हे फर्स्टच तुम्हाला दिसेल, सरळ सेवा पदभरती 2025 जाहिरात गट क व ड मधील एकूण 620 पदभरती अर्ज, कालावधी दिनांक 28/3/25 ते 11/5पर्यंत 11 एप्रिलपर्यंत भरायचे आहेत फॉर्म. तर याचं नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. हे वालं नोटिफिकेशन आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं. CBD बेलापूरला त्यांचं हेड ऑफिस आहे, CBD बेलापूरचं आहे ते. ठीक आहे. जाहिरात क्रमांक 1/2025 27/3/2025 हे या वर्षातली पहिलीच त्यांची ॲड आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने, बघा सरळ सेवा भरती प्रक्रिया म्हणजे परमनंटवाली भरती आहे. ठीक आहे. हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही, परमनंटवाली भरती आहे. प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये 28 पासून अर्ज चालू आहेत. 28/3/2025 पासून ते 11 एप्रिलपर्यंत. या NMMCची जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे NMMCची, त्याच आता मी तुम्हाला दाखवलेली, त्याच्यावर तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे आहेत. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या पदासाठी आहे बघा, हे संवर्ग इथे दिलेले आहेत. बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता, ठीक आहे. आता हे डेंटल हायजिनिस्ट वगैरे. याच्यामध्ये आता नर्सिंग रिलेटेड जर बघायचं म्हटलं तर 2 आहेत बघा, हे स्टाफ नर्स, नर्स अँड मिडवाईफ GNM. ठीक आहे. आता फक्त GNM आहे का BSc ते पण तुम्हाला पुढे दाखवतो मी, कारण यापूर्वी पण मी ज्यावेळेस नागपूरची निघाली त्यावेळेस म्हटलं होतं की NMMC अलाव करते, कारण आमच्या वेळेस पण त्यांनी अलाव केलेलं होतं. तर इथं आहे BScला अलाव करतात NMMCवाले. ठीक आहे. कारण आम्ही ऑलरेडी BScवालेच होतो, त्याच्यामुळं आम्हाला पण त्यांनी अलाव केलेलं. तर S13 131 पद आहेत बघा. आवश्यक पदं किती आहेत? 131. हे झाले स्टाफ नर्सचे. त्याच्यानंतर हे भरपूर आहेत. औषध निर्माता, सहाय्यक किंवा अधिकारी, आरोग्य सहाय्यक, बायोमेडिकल इंजिनियर, पशुधन वर्ष. हे बघा हे एक आहे ANMचे पण, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ. याच्या पण 38 जागा आहेत. तर स्टाफ नर्सच्या 131 आणि ANMच्या 38 इतक्या जागा आहेत. बाकी पदाच्या पण आहेत, वायरमॅन, ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपिक. ठीक आहे. हे भरपूर आहेत. जर वाक्यावर जर कोणी काढायचे असतील तर ते बघू शकता. याच्यामध्ये बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी कधीपासून चालू होणार आहे? उद्यापासून 28/3 11/5/2025 पर्यंत 11 एप्रिलपर्यंत रात्री 12पर्यंत हे अर्ज भरायला चालू असतील. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत त्याच दिवशी 11/5पर्यंतच लास्ट आहे आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होतील. नवी मुंबईचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे संकेतस्थळावर, तिथे तुम्हाला हॉल तिकीट येऊन जातील. चला, त्याच्यानंतर जवळपास 15 दिवसाचा वेळ आहे. आकारण्यात येणारे शुल्क म्हणजे परीक्षा शुल्क किती आहे बघा. खुला प्रवर्गासाठी आहे 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये ॲप्लिकेशन फी. ठीक आहे. डेट आणि एक्झामची डेट आणि हे सर्व हॉल तिकीटवरच येईल तुम्हाला. ज्यावेळेस येईल मी त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्म करेल. त्याच्यामध्ये सध्या आपण वॅकेन्सी बघू. हे बायोमेडिकल इंजिनियरचे आहेत, S15मध्ये येतात ते. कनिष्ठ अभियंता आपलं स्टाफ नर्सचे, हे वैद्यकीय अधीक्षकचे आहेत. हे डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स GNM, हां हे वाले बघा. याच्यामध्ये स्टाफ नर्स GNM गट क वेतन श्रेणी हे S13च आहे. आपला स्टेटचा स्केल सेम राहतो सगळीकडे, पण NMMC जी आहे ती जी आपली महानगरपालिका आहे तिथे अलाउन्सेस जास्त मिळतात. HRA वगैरे 27% मिळतो, त्याच्यामुळे तिथे पेमेंट थोडं जास्त मिळतं. म्हणजे इन हँड 60 वगैरे येईल तुमच्या हातामध्ये तिथे पेमेंट, फर्स्ट पेमेंट. ठीक आहे. तर पेमेंट वगैरे खूप चांगलं आहे तिथं. स्केल तर सेमच आहे. चला, त्याच्यामध्ये टोटल जागा बघा. अजाच्या 13, अजच्या CST, ठीक आहे, Cच्या 13, STच्या 10, विजच्या 2, भजकच्या 2, डच्या 2. हे टोटल त्यांनी कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. अशा ह्या टोटल आहेत 131 जागा. त्याच्यापैकी हे खाली कोणत्याचं डिवायडेशन दिलेलं आहे खाली, की आता जे EWS आहे तर EWSचं असं खाली दिले आहेत ते 13 जे जागा आहेत. तर 13पैकी 4 आहेत त्या सर्वसाधारण आहेत. त्याच्यानंतर 4 महिलांसाठी आहेत,
ठीक आहे. या 4 सर्वसाधारण, 4 महिलांसाठी, माजी सैनिकसाठी 2, अंशकालीनसाठी 1, खेळाडूसाठी 1, प्रकल्पगृहासाठी 1. ठीक आहे. हे असं डिवायडेशन दिलेलं आहे. तर टोटल आहेत 131 जागा. ओके. चला, याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा, क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी. ठीक आहे. आता वरी तर GNM लिहिले, खाली BSc लिहिले, त्याच्यामुळं दोन्ही अलाउड आहे इथं. ठीक आहे. इथं दोन्ही पण फॉर्म भरू शकतात. GNM वाले पण फॉर्म भरू शकतात, BSc वाले पण फॉर्म भरू शकतात. हां, PB वाले पण भरू शकतात. PB झाले म्हणजे GNM वर झालं. आता कोणीतरी एक मेसेज केलेला की सर PB वाले भरू शकतात का. GNM नंतर झाले ना PB, तर ते पण भरू शकतात. ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. तर GNM BSc वगैरे इथं सर्व फॉर्म भरू शकतात, काही अडचण नाही. कारण आमच्या वेळेस पण आम्ही पण BScच होतो, तर त्यामुळं आम्हाला पण अलाव केलेलं. ज्यावेळेस NMC नागपूरची निघाली होती त्यावेळेस पण मी म्हणलं होतं की NMC वाले अलाव करतात. ठीक आहे. आता नागपूरवाल्यांनी केलं नाही फक्त. चला पुढे. किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका. ठीक आहे, म्हणजे BSc किंवा GNM कोणतंही चालेल. त्याच्यानंतर परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. बघा आता हे एक्सपिरियन्सवालं ना, याच्या आधी ॲड नव्हतं, म्हणजे स्टेटमध्ये कधी एक्सपिरियन्स नव्हतं. आमच्या वेळेस पण नव्हतं, आमच्या वेळेस पण एक्सपिरियन्स कंपल्सरी नव्हता. पण यावेळेस त्यांनी आता एक्सपिरियन्स कंपल्सरी इथं टाकलेला आहे. तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. कोणी असेल, GNM असेल किंवा BSc असेल, तर दोघांसाठी पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळं ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते फॉर्म भरू शकतील. त्याच्यानंतर हे तर कंपल्सरी आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन ते तर लागतं सर्वांना, आणि मराठी भाषेचं ज्ञान. ओके. तर हे क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे ऑदर पदांचं पण आहे. ऑदर कोणती पोस्टचे असतील तर ते बघू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता वयोमर्यादा बघू आपण. एज क्रायटेरिया काय काय. दिनांक 11/5/2025 या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा. इथं एजचा क्रायटेरिया बघा. अराखीव खुल्या कॅडरसाठी जे ओपन प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी किमान 18 ते कमाल 38 वर्ष, म्हणजे 38पर्यंत भरू शकतात ओपनवाले. त्याच्यानंतर हे मागास प्रवर्गातील उमेदवार 43पर्यंत, आणि जे नवी मुंबईमध्ये ऑलरेडी सर्व्हिसला असतील त्यांना आणखीन एज रिलॅक्सेशन आहे, खाली ते दिलेलं आहे. पण सरळ सरळ बघा, 2 आहे. ओपनवाल्यांसाठी किती आहेत, 38 आहे एज लिमिट, आणि जे रिझर्वेशन कॅटेगरीवाले आहेत मागास प्रवर्गातील त्यांच्यासाठी 43 आहे. तर ते एज कोणत्या डेटला काउंट करतील, या 11/5/2025 या डेटपर्यंतचं. ठीक आहे. तर तुम्ही काउंट करू शकता तुमचं एज. जर याच्यामध्ये बसत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट हे आरक्षण संदर्भात तरतुदी आहेत. ज्यांचं कुणाचं रिझर्वेशन असेल, कुणाचं धरणग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, तर त्याचे सर्टिफिकेट लागतील. किंवा कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल तुमचं. नॉन क्रिमिनल ज्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी ते लागेल. हे कर्तव्य जबाबदाऱ्या म्हणजे तुमचे कामं काय काय असेल नर्सिंगचे. महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रातील निमवैद्यकीय कामकाजासह रुग्णाची सेवा उपचाराशी संबंधित कामे, रुग्णालयातील रुग्णाची शुश्रूषा करणे, कामकाजाचा मासिक अहवाल वरिष्ठांना सादर करणे, म्हणजे सगळं आपले नर्सिंगचेच काम आहेत. ठीक आहे. NMMC सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट आहे, बेस्ट. मी आतापर्यंत जितक्या डिपार्टमेंटला काम केलं, मी आताही सांगतो की स्टेटमध्ये मला DMER DHSपेक्षा पण स्टेटला NMMCमध्ये नवी मुंबईला फक्त, ठीक आहे, नवी मुंबईपेक्षा बेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला स्टेटमध्ये कोणतंच मिळणार नाही. ठीक आहे. सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट आहे NMMC. चला, तर हे खेळाडूसाठी आहे. ज्यांचं असेल स्पोर्ट्सचं तर ते त्याच्यासाठी सर्टिफिकेट लागेल त्यांना व्हॅलिड. त्याच्यानंतर हे वेटिंग लिस्टवाल्यांसाठी वेटिंग लिस्ट कशी लागेल ह्या त्याचा क्रायटेरिया आहे. ठीक आहे. आता हे सोडून द्या, वेटिंग लिस्टचं आता कामच नाही. त्याच्यानंतर हे टाय ब्रेकर, जर सेम मार्क्स असतील तर कोणाला टाय ब्रेक होईल ते वाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे. ओके. आता पॅटर्न बघू आपण. एक्झामचा पॅटर्न काय राहील याच्यामध्ये. स्टाफ नर्स, ठीक आहे, हे बघा स्टाफ नर्सचं 8 नंबरला स्टाफ नर्सचं टोटल क्वेश्चन बघा 100 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कसाठी. सेम इथं बघा प्रश्नसंख्या गुण, आणि इथं प्रश्नसंख्या गुण कालावधी, आणि परीक्षेच्या स्वरूपाचं बहुनिष्ठ आपलं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ. ठीक आहे. तर विषय इकडे दिलेले आहेत. चला, याच्यामध्ये बघा पदवी मराठी व इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर, जसं आता नागपूरचा आज झालं
सेम तसा 100 क्वेश्चन असणार आहेत, 200 मार्क आहे, 2 तास वेळ आहे, म्हणजे 100 क्वेश्चन आणि 120 मिनिट वेळ, हा सेम पॅटर्न असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन किती असणार आहेत, मराठीचे 10, इंग्लिशचे 10 100पैकी, सामान्य ज्ञान ते 10, बौद्धिक चाचणी 10 आणि संबंधित विषयाचे 60. संबंधित विषय म्हणजे नर्सिंगचे, ठीक आहे, नर्सिंगचे 60 आणि हे अदर नॉन नर्सिंगवाला जे नॉन टेक्निकलवाला सिलेबस आहे तो आहे 40. म्हणजे इथं पॅटर्न पण 60-40 आहे, पण इथे कसं आहे 60% हा नर्सिंग आहे आणि 40% अदर आहे. आता जे नागपूरची झाली होती त्याच्यामध्ये उलटं होतं की 60% हा नॉन टेक्निकलचा सिलेबस होता आणि 40 नर्सिंगचा होता, ठीक आहे. NMMCची ही नवी मुंबईची महानगरपालिकेची आमच्या वेळेस झाली होती, तर आम्हाला त्यावेळेस पण असाच होता, म्हणजे असा नव्हता पॅटर्न, 60-40 होता सेम, पण 60% त्यावेळेस पण आम्हाला नॉन नर्सिंगच होतं आणि 40 क्वेश्चन हे नर्सिंगवाले होते त्यावेळेस, ज्यावेळेस आमच्या वेळेस एक्झाम झाली त्यावेळेस, ठीक आहे. आता त्यांनी चेंज केला आहे पॅटर्न यावेळेस. तर जे काय असेल तर सध्या हा वाला पॅटर्न आहे 10 10 10 10, म्हणजे नॉन नर्सिंगचे 40 आणि नर्सिंगचे 60. ओके, टोटल 100 क्वेश्चन आणि 200 मार्क, 2 तास वेळ, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ANM आणला बघा, ANMला पण सेम तोच पॅटर्न आहे 10 10 10 10, टोटल 40 नॉन नर्सिंगचं आणि 60 हे नर्सिंग रिलेटेड, सेम 100 क्वेश्चन, 2 तास वेळ, 200 मार्क. ओके, नेक्स्ट बघा आवश्यक लागणारी कागदपत्रे, याच्यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे, म्हणजे तुमचे सगळे एज्युकेशनचे क्वालिफिकेशन, वयाचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकात. आता हे सर्व डॉक्युमेंट सर्वांना लागतील असं नाही, तुम्हाला ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे फक्त ते तुम्हाला लागतील, बाकी सर्व तुम्हाला लागणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा हे EWSमधून वगैरे कोणाला फॉर्म भरायचा असेल तर ते त्यांच्यासाठी आहे, हे सर्वांसाठी नाही. कोणाला राखीव प्रवर्गातून कॅटेगरीतून फॉर्म भरायचा असेल तर त्यांचं कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी नसले तरी चालेल, ते नंतर पण दिली तरी चालतं, ॲटलिस्ट कास्ट सर्टिफिकेट तरी पाहिजे. वैध नॉन क्रिमिनल, आता हे पण ज्या ज्या कॅटेगरीला आहे त्यांना, SC ST सोडून समजा OBCला आहे, NTला आहे त्यांना लागेल. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, कोणी दिव्यांगमधून फॉर्म भरत असेल तर त्याचे सर्टिफिकेट, कोणी माजी सैनिक असेल तर त्याचं सर्टिफिकेट, खेळाडू असेल तर खेळाडूचे सर्टिफिकेट जे व्हेरीफाय झालेलं आहे आधी तेवाला. त्याच्यानंतर अनाथ आरक्षण असल्यास त्याचा पुरावा, राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग त्यांच्यासाठी, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, जर कोणी मॅरिड फिमेल असेल त्यांनी जर नावात बदल केला असेल तर ते त्याबाबतचा पुरावा, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, हे तुमच्या 10-12चं आहे, तुमच्या 10वी-12वीमध्ये मराठी असलं पाहिजे, बस बाकी काही नाही. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे एक नॉर्मल फॉर्मॅट असतो जे आतापर्यंत आपण भरपूर वेळेस भरला असेल आता प्रत्येक परीक्षेला, तो आपल्या ग्रुपवर पण मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर डोमिसाईल महाराष्ट्राचे रहिवासी, कोणी पदवीधर अंशकालीन असेल तर त्याच्याबाबतचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर MSc IT किंवा अथवा समकक्ष, हे पण कंपल्सरी नाही, हे तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही नंतर पण देऊ शकता काढून, ठीक आहे. कोणी भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचं सर्टिफिकेट. तर आता हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत, याच्यापैकी जे जे कंपल्सरी आहेत ते कोणते, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे कंपल्सरी आणि एक्सपिरियन्स कंपल्सरी, हे 2 कंपल्सरीवाले आहेत. बाकीचे हे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यातले जर तुम्हाला कॅटेगरीतून भरायचे असेल तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स लागतील, तुम्हाला स्पेशल कुठलं रिझर्वेशन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू असं असेल तर ते वाले लागतील, ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट, ओके, इतकंच आहे इम्पॉर्टंट पॉईंट. बाकी आता ऑनलाईन फॉर्म भरायला स्टार्ट होतील उद्यापासून, तर उद्यापासून तुम्ही अप्लाय करू शकता. जे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी डेफिनेटली फॉर्म भरा, खूप चांगला चान्स आहे. DMER DHS फक्त या 2च परीक्षा नाही आहेत, DMR DHSपेक्षा मी स्वतः ऑलरेडी सर्व डिपार्टमेंटमध्ये काम केलं, NMCमध्ये पण मी नवी मुंबईला पण काम केलं, DMR DHS मी सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट, मी आजही म्हणतो की NMMCपेक्षा, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनपेक्षा बेस्ट डिपार्टमेंट कोणतंच नाही आहे स्टेटमध्ये. तर जे कोणी इलिजिबल असतील कॅन्डिडेट तर बिंदास फॉर्म भरा, चांगला स्टडी करा. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मला, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे जॉईन करून विचारू शकता.